जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, पोलीस भरतीचे टॉप 25 क्वेश्चन आणलेले तुमच्यासाठी. तुमचा अभ्यास चेक करायचा आहे, तुमचे किती बरोबर आहे ते बघायचंय. ज्यांचा चांगला अभ्यास असेल 20च्या वर स्कोर आला पाहिजे, ज्यांचा अजून चांगला अभ्यास असेल त्यांचा 15च्या वर स्कोर आला पाहिजे, ज्यांचा टॉपचा अभ्यास असेल त्यांचा 10च्या वर स्कोर आला पाहिजे, आणि ज्यांचा अभ्यास अल्ट्रा प्रो मॅक्स असेल त्यांचा स्कोर किती आला पाहिजे? 10च्या खाली. बघा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा. दोन संख्यांचा लसावी. बघा, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी आणि दोन संख्या दिलेल्या असेल तर एक गोष्ट मनामध्ये येऊ द्या. काय? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या आणि इकडं लसावी गुणिला मसावी. ठीक आहे, समजून घ्या. चालतंय ना जडी पाण्याचं? पहिली संख्या 18 आहे. किती आहे? 18. दुसरी संख्या माहिती नाही. लसावी माहिती आहे का? नाही. मसावी माहिती आहे 6. लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. लसावी 12 पट आहे मसावीच्या. 6चे 12 पट 72. मग x बरोबर किती येईल? 72 गुणिला 6 भागीला 18. 18चा पाडा येतो. बर, 6 चोक 24. 18 ने जाईल 4चा भाग, म्हणजे x बरोबर किती आलं? 24. ठीक आहे, लक्षात राहील. सोपं आहे, काही अवघड? आता या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. या प्रकारचे प्रश्न विचारले जास्त, बघा खूप वेळेस जास्त विचारलेले. काय झालं रे? कसं? खूप जास्त वेळा विचारलेलं आहे, म्हणून मी मराठी ग्रामर शिकवत. हा, परत हा प्रश्न बघून घ्या. आता परत एक थोडीशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी या प्रश्नांची तयारी करून येत नाही. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण जेव्हा मला प्रश्नामध्ये डाऊट जाईल, प्रॉब्लेम जाईल, तेव्हाच मी सांगू शकेल की तुम्हाला इथे प्रॉब्लेम जाऊ शकतो. मी जर याची घरून तयारी करून आलो, हा प्रश्न असा सांगायचा, हा प्रश्न असा सांगायचा, तर मग माझा टीचर म्हणून काही उपयोग नाही. कारण मी तुम्हाला शिकवण्यासाठी जर प्रॅक्टिस करून येत असेल तर तुम्ही पेपरात काय लिहिणार? समजून घ्या, बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी मी डायरेक्ट येत असतो आणि सांगत असतो तुम्हाला. आता असा प्रश्न आला की या प्रश्नाला शेवटी हँडल करायचं. सिरियसली सांगतो, असे प्रश्न जे ओळखीचे वाटत नाही तुम्हाला त्याला थोडं साईडला टाका. 25 पैकी 25 प्रश्न बरोबर येणं, बरोबर यायलाच पाहिजे असं नसतं. 25 पैकी 22-23 स्कोर भरपूर आहे. 22 म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला टफ वाटणार, त्या 3 मधला हा एक प्रश्न समजायचा, कारण समोर प्रश्न आहे तुम्हाला समजून जाईल. 3 किंवा 4च प्रश्न तुम्हाला टफ दिसतील. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये जेव्हा चक्रवाढ व्याज असते, ठीक आहे, तेव्हा फक्त यांचा रेशिओ घ्यायचा. काय घ्यायचा? रेशिओ. मग रेशिओ घेण्यासाठी बघा, 4840 इकडे किती आहे? 5324. आता याला भाग दिल्या गेले पाहिजे, आणि भाग देण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या आल्या पाहिजे तुम्हाला, डिव्हिजिबिलिटी. आता तुम्ही जर बरोबर बघितलं तर 484 किती आहे? 484. म्हणजे या दोन्ही संख्यांना 22 ने भाग जाऊ शकतो. कितीने? 22 ने. 22चा पाडा येतो का? नाही. मग 22च्या मागची कोणती संख्या आहे? 11. 11 ने भाग द्या. 11 चोक 44. 11 चोक 44. बरोबर. किती कितीचा जाईल रे? 11 चोक 44. 9 आले खाली म्हणजे 92, आणि खाली 4 म्हणजे 484. आता परत बघा, आता आता तर 22चा पाडा समजतो ना तुम्हाला. बघा, 22 दुनी 44 म्हणजे किती आले? 20. हे आलं तुमचं 20, आणि 484 22चा वर्ग आहे ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट सांगतो, असे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वर्ग आणि घन खूप मदत करणार. 30 पर्यंत पाठ पाहिजे. घन किती पर्यंत पाठ पाहिजे? क्यूब 15. आता सिंपल लक्षात ठेवा, 20 वर 22 झालं. किती झाले? 22. म्हणजे किती रुपये वाढले? 2 रुपये. म्हणजे 20 वर 2 रुपये वाढले तुमचे. किती रुपये वाढले? 2. तर 100 वर किती? 20 पंच 100, 5 दुनी 10. किती रेट आहे तुमचा? 10%. किती टक्के? 10%. सिंपल आहे हा प्रश्न. याच्या व्यतिरिक्त जर सोडवायला गेले तर एक्स वापरून पूर्ण स्लाइड भरेल आपली. ठीक आहे, कशानं? क्वेश्चन. हा, आता हा प्रश्न पुढचा. ए एक काम 12 दिवसात करतो. बर, म्हणजे ए ला लाडू खायला किती दिवस लागतात रे? 12. कोणते लड्डू? मोतीचूर के लड्डू. बर, बेसनाचे भेटत नाही इकडं, मोतीचूर. बी किती दिवसात खातो? 15 दिवसात. किती दिवसात? 15. ए प्लस बी प्लस सी ठीक आहे, मिळून किती दिवसात खातात? 4 दिवसात. बरोबर आहे. पण लाडू किती आहे? 60. व्हेरी गुड. का? कारण इथे येतो लसावीचा कन्सेप्ट. कोणता कन्सेप्ट? लसावी.
लसावी म्हणजे तिघांनी भाग जाणारी सगळ्यात जवळची संख्या किती आहे? 60. मग मला सांगा 60 लाडू खायला याला 12 दिवस लागतात. मग ए एका दिवसात किती खात असेल? 5. 12 पंच 60. बी किती खात असेल? 4. आणि हा किती खात असेल? म्हणजे काय केलं, सरळ सरळ याला भाग दिला. 60 भागीला 12 5, 60 भागीला 15 4, 60 भागीला 4 15. आता त्यांनी विचारलं सी एकटा किती खातो, म्हणजे सी 60 लाडू आहे, तो किती दिवसात खाईल असं म्हणणं आहे त्यांचं. मग मला सांगा ए आणि बी, ए आणि बी दोघं मिळून किती खाऊन राहिले एका दिवसात? 9 लाडू खाऊन राहिले. त्याच्यासोबत सी टाकला तर दोघांचे किती लाडू होतात? 15. मग सी एकटा किती खात असेल रे? 6 लाडू. कारण तिघे मिळून 15 खातात, दोघे मिळून 9 खातात, तर उरले किती? 6. म्हणजे सी किती लाडू खात असेल? 6. टोटल लाडू किती आपल्याकडे? मोतीचूर के लड्डू 6, 60 खातो किती? 6. किती दिवस लागतील? 10. कन्सेप्ट जर असेल ना तर क्वेश्चन सोडवायला मजा येते. काय येते? मजा. जर तुम्ही फक्त फॉर्म्युलाच्या मागे लागले तर तुमचा माइंड हा एआय सारखं काम करतो. उलट झालं, एआय माइंड सारखं काम करतो. माइंड सर्वात जबरदस्त एआय आहे. माइंड कोण आहे? सर्वात जबरदस्त एआय. कारण एआय ला तयार करणारा कोण आहे? माइंडच आहे ना. तर माइंड मध्ये जर फॉर्म्युला असेल, तुम्ही क्वेश्चन बघितल्यावर आपला माइंड सर्च करतो पहिले कोणता 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 फॉर्म्युला असेल. म्हणून मी नेहमी सांगतो फॉर्म्युल्याला स्किप करा, कन्सेप्ट शिका. असा प्रश्न बघितला की सगळ्यात पहिले तुम्हाला लाडू दिसेल, किती खातो, कसे खातो ते तुम्ही पहा. पुढं आता 60 किलोमीटर ताशी वेगाने धावणारी रेल्वे. जेव्हा असा प्रश्न दिसला तेव्हा एक गोष्ट लिहून ठेवायची, डी एस टी. डी म्हणजे अंतर, एस म्हणजे स्पीड वेग, आणि टी म्हणजे टाइम. टाइम दिलेला आहे 45 सेकंद. किती दिलेला आहे? 45. स्पीड आहे तुमचा 60 आहे. किती आहे? 60. डिस्टन्स अंतर किती आहे? 300. 300 अंतर नाहीये, कारण ती बोगद्यातून जाते ना, तर बोगदा पार करायला म्हणजे टोटल अंतर घ्यावं लागेल. टोटल, तर टोटल अंतर माहिती का आपल्याला? नाही, तेच तर काढणे, तर त्याला किती म्हणू आपण? एक्स. पण इथं एक अजून एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे सांगा? हा दिलेला आहे स्पीड तुम्हाला किलोमीटर पर अवर. ताशी वेग, ताशी प्रत्येक तासाला. आपल्याला प्रत्येक तासाला नाही पाहिजे, कशाला पाहिजे? मिनिटाला नाही, सेकंदाला. सॉरी, कशाला पाहिजे? सेकंदाला. मग सेकंदाला मग कन्वर्ट करण्यासाठी कितीनं गुणावं लागतं? 5/18. याचं बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो बेसिक तुम्हाला कामाला येणार. 5 कुठून आले, 18 कुठून आले, या गोष्टी सांगितलेल्या आहे तुम्हाला. बघा, मग याचं उत्तर काय येईल? 60 5×18. आता तुम्हाला म्हणजे काय केलं, सरळ सरळ आपण हे 60 जे होते ताशी होता. कसा होता? ताशी. त्याला कसा काढला? दर सेकंदाला. कारण काय दिलेलं आहे? सेकंद दिलेले. ठीक आहे. सांगा बरं मग, 9 दुनी 18, 9 पाची 45, 2 न कितीचा भाग जाईल? 30चा. म्हणजे काय उरलं आपल्याकडं? 30 गुणीला 5 गुणीला 5, 750. किती उत्तर आलं? 750. म्हणजे टोटल लांबी झाली पार करतानाची टोटल लांबी 750. त्याच्यामध्ये ट्रेनची लांबी किती होती? 300. तर बोगद्याची लांबी किती असणार? 450. किती असणार? 450. 7 मधून 3 गेले 4. ठीक आहे, काही अवघड? नेक्स्ट. हा प्रश्न तर सगळ्यात सोपा. मला तर असं वाटतं ना, हा टॉपिक तुमच्या स्पर्धा परीक्षेमधला सगळ्यात सोपा आहे. गुणोत्तर. 5 वर्षापूर्वी अ आणि ब, हा अ आणि हा ब. 5 वर्षापूर्वी गुणोत्तर सांगा किती आहे? 3 आणि 4. फक्त याच्यात लक्षात राहू द्यायचं, आजचं पुढचं मागचं काय आहे? आजचं वय किती आहे? 52. बेरीज 52 आहे. मग समजून घ्या, हे 10 वर्षापूर्वी ना, किती? सॉरी, 5 वर्षापूर्वी. हे किती वर्षापूर्वी आहे? 5. बघा, मला तुम्हाला समजून सांगायला वेळ लागतो रे, नाही तर प्रश्न आहे ना, तुम्ही जर एकदा कळाला ना हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, ताबडतोब सॉल्व्ह करणार. 5 वर्षापूर्वी त्यांचा रेशो हा आहे. मग आजचं वय किती आहे? 52. दोघांचं वय आहे त्याच्यामध्ये. मग मी जर 5 वर्ष कमी केले तर दोघांचं वय 5 वर्ष किती कमी होईल? 10. कारण अचं वय 5 वर्ष कमी होईल ना, आणि ब चं वय पण किती होईल? 5 वर्ष कमी. म्हणजे 52 मधून एकूण किती कमी होईल? 10. म्हणजे उरले किती? 42. किती उरले? 42. म्हणजे या दोघांची बेरीज बघून घ्या, समजून घ्या. आजची बेरीज 52 होती. मग 5 वर्षापूर्वीची बेरीज
दोघांचं वय 5-5 कमी होईल. एकाच कमी होईल का? एक वाढलं आणि एक राहिला तर असं होईल का? नाही. दोघांचं वय कमी होईल म्हणजे किती झालं? 42. मग ही बेरीज जी जी हा बघा, ही जी बेरीज आहे ती ओरिजिनल आहे. रेशो मधली बेरीज किती आहे? 7. 4 आणि 3 7 म्हणजे 7 भागांची किंमत किती आहे? 42. तर एका भागाची किंमत किती आली? 6. ठीक आहे. बरोबर. मग याचं वय किती येईल? 18 आणि याचं वय किती येईल? 24. लगेच वय मारू नका. का? आजचे वय, आजचे बी कोण आहे? 24. आजचं वय 5 वर्षाचं. कारण आपण हे वय कोणतं काढलं? 5 वर्षा मागचं. आजचं वय 5 वर्ष टाका. किती होईल? आणि चुकूनही 10 नका टाकू हं. तुम्ही म्हणसाल सर 52 चे आपण 10 कमी केले, तर 42 झाले. मग याच्यात अजून 10 वाढवू. 10 वाढवायचे का? नाही. का नाही वाढवायचे? 5-5 दोघांसाठी कमी केले होते. समजलं? हं. हो का नाही सांगत चला. समजलं का? हं. या गोष्टी समजण्यासाठी परत एक गोष्ट काय? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मिनिमम किती एक्झाम्पल? 150. सर आम्ही नाही करणार. बाकीचे ऑलरेडी 500-500 एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे. तुमच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स आहे. तुम्ही नाही केलं याचा अर्थ प्रश्न येणार नाही का? येणार नाही का पेपरला? तुम्ही नाही केलं, बाकीचं तुमच्या समोर जाणार. तुडवून जाणार. कसं जाणार? तुडवून. कारण पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन असते. 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसात संपवतात. 15 मजूर आहे. काम किती रे? 8 तासाचं. किती दिवस करून राहिले? 18. हे झालं टोटल काम. सरळ सरळ. 15 मजूर 8 लाडू खाऊन राहिले. किती दिवसात? 18 दिवसात. टोटल लाडू एवढे झाले मग. मग आपल्याकडे आता मजूर किती आहे? 20. बरोबर आहे? किती दिवसात लाडू खायचे त्यांना? 12 दिवसात. बरोबर? मग आता त्यांना किती तास लागतील हे विचारलं. ठीक आहे. जाऊ द्या याला सोडून द्या. एक्स नाही घेतला तरी चालून जाईल. झाली कंडिशन. आलं उत्तर. सरळ सरळ काय काढलं आपण? वरच्या मंडळीचं एकूण काम आणि खालचे मंडळी काढले. तर मग किती तास लागतील बघा बरं आता? 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4 दुनी 8. बरोबर आहे. भाग देत चाललो हा. काय काय कट केलं बघून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 न परत 6 चा भाग जाईल. बरोबर आहे. 6 न 3 चा भाग जाईल. म्हणजे 3 गुणीला 3 एवढं उरलं फक्त 9. किती तास लागतील? 9 तास. बरोबर? किती तास लागणार? 9 तास. आता तुमच्यापैकी काही जणांना ऑनलाईन जे बघत आहे त्यांनाही असं वाटत असेल, आता हे नवीन काय आहे? इथं फॉर्म्युला नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्टफुली समजून घ्याव्या लागतील, की काहीच नाही. एकूण काम काढा आणि खालच्यांचं एकूण काम त्याला भागिले करा. कारण एकूण काम तर सारखं आलं पाहिजेत ना. मग एकूण काम सारखं येण्यासाठी रेशो पण कसा पाहिजे? सारखा पाहिजे. त्याच्यासाठी आपण याला असं घेतो. नाहीतर मग ते आहे टी-डब्ल्यू-डी डिपार्टमेंट. त्या सोडून त्याला. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय. 30 विद्यार्थी. किती विद्यार्थी? 30. त्यांचं सरासरी वय किती आहे? 15. म्हणजे एकूण झालं हे. बरोबर? सरासरी माहिती आहे तुम्हाला. सरासरी म्हणजे काय? एकूण जेवढे आहेत तेवढ्यानं जर त्या सरासरीला मल्टिप्लाय केलं तर त्यांची टोटल व्हॅल्यू येते. शिक्षकाचे वय मिळवल्यास म्हणजे 30 ची व्हॅल्यू किती झाली? 31. 30 जण होते. किती जण झाले? 31. सरासरी एका वर्षाने वाढते. पहिले सरासरी किती होती? 15. एका वर्षाने वाढली म्हणजे किती झाली? 16. बस काय नाही. शिक्षकाचे वय म्हणजे या दोघांमधला टोटल मधला फरक. 15 त्रिक 45, 450. या दोघांना करा बरं. 16 एक 16. किती? 16 एक 16, 16 त्रिक 48 आणि 49. 496. समजलं? म्हणजे हा जो फरक पडला 450 आणि 96 मध्ये तो कोणाचा वयाचा असेल? शिक्षकाच्या. किती येतील? 46. किती येईल? 46. समजलं? सिंपल. काय झालं? एकूण वय काढलं आपण पहिले. नंतर एकूण वय शिक्षक आल्यामुळे वय बदललं की नाही? बघा शिक्षक आल्यामुळे काय झालं? 30 संख्याची किती झाली? 31 आणि सरासरी पण कितीनं वाढली? 1 न. म्हणजे टोटल वय त्यांचं बदल. बघून घ्या. इकडे लक्ष द्या. एका शंकूची त्रिज्या. आता हा आहे तुमचा शंकू. शंकू म्हणजे काय? सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लेली आहे. आईस्क्रीमचा कोण माहिती आहे सर्वांना? अरे माहिती आहे ना? का कोण पण खाऊन घेता? बर. आता शंकूमध्ये 2 उंची असतात आणि एक रेडियस असते. ही त्यांची रेडियस म्हणजे त्रिज्या काय आहे? ही उंची त्याला आपण यल म्हणतो. काय म्हणतो? यल. तिरकस उंची आणि ही जी एच असते ही सरळ उंची. आता तुम्हाला याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि इथं पायथागोरस बाबा येतात. कोणते बाबा? पायथागोरस. कारण हा कोण कितीचा बनला? 90चा.
आणि पायथागोरस बाबा आल्यावर तुम्हाला माहिती आहे ही जी तिरपी लाईन असते ती कर्ण असते. काय असते? कर्ण. कर्णाला काय म्हणतो आपण? त्याचा करतो वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांचे काय करतो? बेरीज. आठवतं सगळ्यांना? ठीक आहे. मग शंकूची त्रिज्या किती आहे? 7 आहे. हे किती आहे? 24. 24चा वर्ग 576. आला परत वर्ग. 7चा वर्ग 49. किती येणार रे? 625. आणि हा कोणाचा वर्ग आहे? 25. यल ची किंमत किती आली? 25. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पायथागोरसचे प्रमेय लक्षात ठेवा. ट्रिपलेट म्हणतात त्याला. त्रिकुटे काय म्हणतात त्याला? ट्रिपलेट. ट्रिपलेट म्हणजे काय? 7 24 असेल तर तिसरा नंबर 100% काय? 25. मग एवढं हे भारूड करण्याची गरज पडेल का? नाही. रेग्युलर बॅच मध्ये चांगल्या प्रकारे शिकवेल तुम्हाला हे. ठीक आहे. तुम्ही तुमचा वेळ कसा वाचणार? क्वेश्चन बिलकुल चुकणार नाही याच गोष्टी तुम्हाला शिकवेल. बाकी तुम्हाला जास्त काही शिकवणार नाही मी, जे कामाचं नाही ते. आता एक भाग झाला. काय भाग झाला? एक. सर यल कशाला काढलं? त्यांनी विचारलं सरफेस एरिया. कोणतं विचारलं? टोटल सरफेस एरिया. सांगू शकता कोणी फॉर्म्युला? सांगा. पाय आर आर प्लस यल. पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस यल. आता हे सूत्र यायला पाहिजे. नाही आले तर तुम्हाला जमेल का क्वेश्चन? नाही. मग बघून घ्या. पायची किंमत किती आहे? 22/7. आता हे सूत्र तर तुम्हाला यायलाच पाहिजेत ना. ते नाही आले तर प्रश्न सोडून द्या. आर ची किंमत किती आहे? 7. आर प्लस यल 7 अधिक यल 25 आणि 7 32. बरोबर आहे. 7 7 कटले. 32 गुणिला 22 गुणिला 32. सांगा. 2 गुणिला 2 4. युनिट प्लेसला किती आलेलं आहे? 4. 704. थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट. आता तुमच्यापैकी काही जणांना खूप वाटेल किती अवघड प्रश्न आहे. प्रश्न अवघड नसतोच. डोक्यात एक गोष्ट टाका. दुसरी गोष्ट तुमची कमजोरी काय? तुम्हाला माहितीच नाही. प्रश्न अवघड असतो का? नाही. तुम्हाला माहितच नाही. एल स्क्वेअर माहिती नाही, आर स्क्वेअर माहिती नाही, एच स्क्वेअर माहिती नाही. तुम्हाला फक्त आईस्क्रीम माहिती आहे. बरोबर. हा फॉर्म्युला माहिती नाही. कोणते कोणते फॉर्म्युले? एकूण पृष्ठफळ, त्याच्यानंतर वक्र पृष्ठफळ, उभे पृष्ठफळ, सीताफळ, रामफळ. हा काशीफळ मेन राहिला आहे ना. 2 नळ ए व बी अनुक्रमे एक टाकी 20 मिनिटात. म्हणजे हा 20 मिनिटात लाडू खातो. किती मिनिटात खातो? 20. स्पीड बघा त्याचा किती आहे. बी किती मिनिटात खातो? 30. त्याला थोडस गोड आवडत नसेल. सी 15 मिनिटात लाडूच फेकून देतो. खात नाही तो. म्हणजे डब्बाच खाली करतो तो. बरं जाऊ दे आता. असं लिहिल्यावर तुम्हाला यांचा लसावी पाहिजे. 20 30 15चा लसावी परत किती आहे? 60. म्हणजे बघा ए 20 मिनिट लागतात तर त्याचं काम किती असेल? 20 त्रिक 60. 3 लाडू खातो तो एका मिनिटात. बी 2 लाडू खातो आणि हा 4. पण समजून घ्या आता तिघ मिळून, आता तिघांना जर एकत्र केलं ए अधिक बी वजा सी करावं लागेल. कोण सांगेल मला रिझन? कारण ए भरून राहिला, बी पण भरून राहिला, पण सी काय करून राहिला? रिकामी करून राहिला. थोडेसे एका शब्दानं तुमचं आन्सर चुकू शकतं. मग ए आणि बी दोघं मिळून किती भरतात? 3 आणि 2 5. हा 4 लाडू फेकून देतो. म्हणजे ऍक्च्युली उरून किती राहिलं? 1. मग 60 लाडू फेकून द्यायला किती मिनिट लागतील? 60 मिनिट लागतील. किती मिनिट लागतील? 60. का? कारण तिघांचं मिळून ऍक्च्युअल फायनल रिझल्ट एकच येऊन राहिला. काय येऊन राहिला? 1. आणि आपल्याकडे गोष्टी किती आहे? 60. मग 60 गोष्टीमधून एक एक गोष्ट जर कमी करायची दर मिनिटाला तर किती मिनिट लागणार? 60 मिनिट लागणार. नेक्स्ट. तुमच्या आवडीचा प्रश्न. असं दिसलं की पटकन असं करायचं. एक 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 2. हा हे पेपरात पटकन काढायचं ना, नाही तर काढा बांगडी, लाल लाल कलरची बांगडी. एका परीक्षेत 40 विद्यार्थी नापास झाले. किती विद्यार्थी नापास झाले? 40. 30
इंग्रजीत नापास झाले, 15 दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण टक्के उत्तीर्ण झाले. म्हणजे तुम्हाला विचारलं उत्तीर्ण, वेगळा प्रश्न आहे, दिलेले नापास विचारले उत्तीर्ण, एक स्टेप समोर जाणे फक्त. कसं बघून घ्या, याला आपण गणित म्हटलं, याला काय म्हटलं इंग्रजी. गणितात किती नापास झाले रे 40, इंग्रजीत किती नापास झाले 30, आणि दोन्ही मिळून 15. म्हणजे समजून घ्या 40 मधले 15 आणि 30 मधले पण 15. म्हणजे आपण काय करतो, हा 15 नंबर 2 वेळेस घेतो. किती वेळेस घेतो, 2 वेळेस. मग एक काम करा, 40 मधून 15 काढा, नाही तर 30 मधून 15 काढा. आता बघा इकडे 40 असे तसे ठेवा, 30 मधून 15 काढा, 15. म्हणजे किती विद्यार्थी नापास झाले रे, 55. 55 विद्यार्थी नापास झाले. 55 विद्यार्थी जर नापास झाले 100 पैकी, तर किती पास झाले रे, 45%. 45% पास झाले. सर नाही समजलं, सिंपल सांगतो, मग काय करा, सरळ सरळ 40 आणि 30 ची बेरीज करायची. कितीची बेरीज करायची, 40 आणि 30, त्याच्यामधून हा एक्स्ट्रा भाग काढून टाका. 40 आणि 30 70, 70 मधून 15 गेले 55, आणि लगेच 55 मारू नका. लास्ट लाईन बघा, उत्तीर्ण किती झाले, 45 नापास झाले, नाही 55 नापास झाले. आणि बघा आता ऑप्शन जर तुम्ही बघितलं तुम्हाला 55 दिसेलच तिथं. 100 पैकी 55 नापास, म्हणजे पास किती झाले, 45. हा प्रश्न पाहिल्या पाहिल्या खुश व्हायचं आणि पूर्ण ग्राउंडवर पळायचं. एका कापडाची किंमत 20% वाढवली आणि नंतर 20% सूट दिली, तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादी गोष्ट सारखीच वाढते आणि सारखीच कमी होते, नेहमी तोटा होतो. सांगितलेलं आहे का नाही, काय होतो तोटा, घट होईल, काय होईल, काही फरक पडणार नाही, चूक आहे, वाढ होईल, चूक आहे, दोनचा काही संबंधच नाही, 4% घट. प्रश्नाला टच न करता प्रश्न सोडवू शकतो. नाही समजला सर सांगा, सांगतो. 100 रुपये किंमत आहे वस्तूची, किती रुपये किंमत आहे 100, 20 रुपयानं वाढवली तर किती झाली 120. आता 20% सूट द्या, मग सूट कशी द्यायची समजून घ्या. 120 चे 10% 12, 20% 24, कारण 10% साठी एक शून्य कमी करतो, 12 आणि किती झाले 24. म्हणजे याच्यातून जर 24 रुपयाची सूट दिली तर किती उरले 96. म्हणजे वस्तू 100 रुपयाची होती, पडली कितीला 96 ला, म्हणजे विकली कितीला 96 ला, तर किती लॉस किती झाला 4%. पहिली गोष्ट काय तुम्हाला डायरेक्ट सांगतो, अजूनही वस्तू सारखीच वाढली आणि सारखीच कमी झाली तर नेहमी तोटा होईल. काय होईल, तोटा होईल. आणि तो तोटा कसा काढला मी, डायरेक्ट 2 गुणिला 2 4. कसा असतो ते सांगतो तुम्हाला. डायरेक्ट काय करायचं, 20 गुणिला 20 भागीला 100 करायचं, हा झाला तुमचा तोटा. ठीक आहे, कळालं. आणि तुम्ही जी रेग्युलर पद्धत शिकलेली ती सांगतो आता. रेग्युलर पद्धत तुम्ही काय शिकलेलं आहे, की तुम्हाला पण सांगतो, ए प्लस बी करता का नाही तुम्ही, आणि इकडे काय करता, ए गुणिला बी अपॉन 100, मधात राहतं प्लस. हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले, याचा काही गरज नाही. सरळ सरळ लक्षात काय राहू द्या, 20 न गोष्टी वाढवली आणि 20 न कमी केली, म्हणजे याचं उत्तर काय आलं, डायरेक्ट 0 आलं. काय आलं, 0. म्हणजे आपल्याकडे काय उरलं, याच गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो मी, की याचं उत्तर जर 0 आहे तर हे डायरेक्ट असं सॉल्व्ह करा, म्हणजे किती आलं 4. मग सर मायनस का आलं, कारण या ए मधली एक व्हॅल्यू काय आहे प्लस, आणि एक व्हॅल्यू काय आहे मायनस. आणि तुम्हाला माहिती आहे प्लस मायनस गुणाकार करताना नेहमी व्हॅल्यू काय येते मायनस, आणि मायनस काय दाखवते, घट दाखवते. काय दाखवते, घट. नेक्स्ट, दूध आणि पाणी यांच्या 40 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे. 40 लिटर मिश्रण आहे, किती लिटर आहे 40, 40 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे, म्हणजे किती रे 4 पाणी आहे. किती आहे पाणी 4, आणि उरले किती मग 36. हे तुमचं दूध, दूध का दूध आणि पाणी का पाणी. हे प्रमाण 20% काय करायचंय पाणी, मग उरलं किती 80%. याचा जर तुम्ही भाग केले 20 एक 20, 20 चोक 80, म्हणजे रेशो काय आला पाहिजे त्यांचा 4:1 आला पाहिजे. काय आला पाहिजे रेशो 4:1, तरच काय होईल 20% काय होईल पाणी होईल. मग 4 नम 36, म्हणजे ही व्हॅल्यू तर ऑलरेडी 36 आहेच ना आपल्याकडे, आहे का नाही. 4 नम 36, कारण दूध बदलायचं नाही. 4 नम 36, 4 भागांची किंमत 36, तर एका भागाची किंमत किती 9. म्हणजे याच्यात किती लिटर पाणी टाकावं लागेल आपल्याला 5 लिटर.
किती लिटर टाकावं लागेल? 5 लिटर. आता काही जणांना हा कन्सेप्ट समजला नसेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा, की दूध नाही बदललं आपण. पहिल्याचे दूध किती होतं? 90%. ते आता किती टक्के झालं? 80%. 80% म्हणजे किती भाग? 4 भाग. 4 भागांची किंमत किती आहे? 36. तर एका भागाची किंमत किती? 9. म्हणजे इथं 9 लिटर पाणी असायला पाहिजे. तरच त्याचं प्रमाण किती टक्के होईल? 20%. म्हणजे 4 मध्ये किती लिटर पाणी टाकावं लागेल आपल्याला? 5. कन्सेप्ट फुली समजून घ्यायचं. 256 चा घात करा. 256 चा घात 0.16 आहे. किती आहे? 0.7 गुणिले 16 चा घात 0.18. ठीक आहे. बर, आता हा प्रश्न आला. आता काय करायचं सर? एक काम करा फक्त. ह्या बेस व्हॅल्यू सारख्या बनवण्याचा प्रयत्न करा. इथं 16 आहे ना? इथं 16 आणू शकतो का? कसं? 16चा वर्ग 256. मग इथं जर मी 16चा वर्ग 256 केला, इथे 0.16 गुणिला 16च्या डोक्यावर किती आहे? 0.18. आता 16चा वर्ग, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, डोक्याला डोकं मारा. माहिती आहे ना? डोक्याला डोकं ए एम गुणिला एन असतं. मग इथे किती आहे? 2. 16 गुणिला 2 रे 32. म्हणजे 16च्या डोक्यावर किती आलं? 0.32. आणि इथे 16च्या डोक्यावर किती आलं? 0.18. आणि झाला तुमचा क्वेश्चन संपला. कसं सर? बघून घ्या आता. हे पण माहिती तुम्हाला, एच्या डोक्यावर एम गुणिला एच्या डोक्यावर एन असलं तर काय होत असते रे? बेरीज होते. काय होते? बेरीज. मग 16च्या डोक्यावर 0.32 अधिक 0.18 म्हणजे 16च्या डोक्यावर किती आले? 0.50. 0.50 म्हणजे सर अर्धे असतात, आणि अर्धे म्हणजे सर वर्गमूळ असतं, आणि वर्गमूळ आम्हाला माहिती आहे सर 4. काय? वर्गमूळ 4. समजलं? कन्सेप्ट फुली गोष्ट शिका. मला सांगा आता, ट्रिक असली तर तुमचा पेपर निघेल का? सांगा बरं, निघेल का? नाही निघणार ना. तुम्ही नाही सांगितलं तरी मी सांगतो. बघा, एका घनाची बाजूची लांबी 6 सेमीवरून 12 केली. सरळ सरळ दुप्पट केली. काय केली? दुप्पट. सोडून द्या, 6 आणि 12ला सोडून द्या. एक होती बाजू तर किती केली? दुप्पट केली. आणि तुम्हाला विचारलं घनफळ. घनफळ म्हणजे याचा क्यूब करा. 1 चा क्यूब 1 आणि 2 चा क्यूब 8. का बरं? कारण घनफळ म्हणजे काय असतं? घनाचं घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. काय असतं? बाजूचा घन. मग आपण 1 पकडलं. 1 चा घन किती येईल? 1. 2 चा घन किती येईल? 8. म्हणजे कितपट झालं ते? कितपट झालं घनफळ? जे पहिले दुप्पट होतं, बाजू जी दुप्पट होती, तर घनफळ कितपट झालं? 8 पट. कितपट झालं? 8 पट. तर व्हॅल्यू वापरून सांगा. व्हॅल्यू वापरून पण सांगतो. 6 चा घन किती आहे? 216. आणि 12चा 1700 1764. नाही रे, 64 नाही ना. 1728. 1728. आता मग तुम्हाला हे करावं लागेल. 1728 भागीला 216. मग याला जर सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं उत्तर येईल 8. मग मला सांगा, हे सोपं आहे का? हे सोपं आहे? का बरं? सर असं करू शकतो का? करू शकतो ना. 6 ची 12 झाली म्हणजे दुप्पट झाली ना. प्रश्न कधी कसा येत असतो? घनाची बाजू दुप्पट, चौरसाची बाजू दुप्पट, वर्तुळाची त्रिज्या दुप्पट. आता त्यांनी दुप्पट न देता फक्त नंबरच्या फॉर्म मध्ये दिलं. 6 ची 12 झाली, याचाच अर्थ काय झाली? दुप्पट झाली. दुप्पट झाली तर किती पट होईल? 8. आणि एरिया, एरिया हा चौपट होईल. कारण एरियामध्ये काय असतं? वर्ग असतो. 2 चा वर्ग किती होतो? 4. आणि 2 चा घन किती होतो? 8. म्हणजे क्षेत्रफळ हे चौपट होईल आणि घनफळ हे 8 पट होईल, आणि काशीफळाची भाजी होईल. 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. डोकं लावायचं नाही. डायरेक्ट ऑप्शन उचला. 36 आहे. अंकांची बेरीज 9 आहे का? आहे सर. अंकांची बेरीज 9 आहे का? आहे सर. अंकांची बेरीज 9 आहे का? आहे सर. अंकांची बेरीज 9 नाही. एक ऑप्शन कटला सर. बर, पुढं अंकांची अदला बदल केली. 36 ला बनवलं 63, 63 ला बनवला 36, 45 ला बनवलं 54. तर त्यांनी काय म्हटलं? मिळणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी होते. मोठी होणारी संख्या कोणती इथं? एकच आहे. सोडवायची गरज पण नाही. आपण काहीच वापरून नाही राहिलो, लॉजिक वापरून राहिलो. काय? की मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी होती. पहिली संख्या किती आहे? 36. आता किती झाली? 63. यांच्यातला फरक 63 चा आहे का? नाही. आणि ही संख्या मोठी झाली का? नाही. झाला प्रश्न. बी कुल.
खंडेरा 50 पैशाची व 1 रुपयाची समान नाणी घेतल्यास. बघा हे जे प्रश्न असतात ना, अशा प्रश्नामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर सगळ्यांना पैशामध्ये कन्वर्ट करा किंवा रुपयामध्ये कन्वर्ट करा. आता हे 90 रुपये, आता समजून घ्या, इथं 50 पैसे का नाही, 50 पैशाला रुपयात कन्वर्ट करणं थोडंसं अवघड आहे. अर्धा रुपया होऊन राहिला तो. काय होऊन राहिला? अर्धा रुपया. अर्धा रुपया म्हणजे 0.5 किंवा 1/2. मग ते थोडंसं अवघड वाटेल का नाही, मग उलट कन्वर्ट करा. 50 पैशाला 50 पैसेच राहू द्या. 1 रुपयाला पैशात कन्वर्ट करा. किती पैसे होतील? 100 पैसे. आणि 90 रुपयाला पैशात कन्वर्ट करा. 9000 पैसे. किती पैसे? 9000. कारण 1 रुपया म्हणजे 100, तर 90 रुपये म्हणजे 90 गुणिला 100, 9000 पैसे. नाणी सारखीच आहे, समान नाणी आहे, म्हणजे नाणी घेऊ आपण एक्स आणि एक्स, त्यांची नाणी सारखीच आहे. नाणी 150 एक्स बरोबर 9000. एक्स बरोबर किती येईल? 9000 भागेला 150. 0 0 कटले, नाणी आली 60. 60 वर्षाची नाणी आहे. समजून घ्या, सोपं आहे का नाही? नेक्स्ट क्वेश्चन. अरे हा प्रश्न जो आहे, हा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला शक्यतोवर जमणार नाही. याच्यासाठी लागेल लॉजिक. आता समजून घ्या कसं. मी डब्बे बनवतो, हा समजून घ्या. एक डब्बा, दुसरा डब्बा, तिसरा डब्बा आणि चौथा डब्बा. आपल्याकडे अंक किती आहे? 0 2 3 5. त्यांनी म्हटलं प्रत्येक अंक एकदा वापरायचा. बर, मला एक गोष्ट सांगा, या पहिल्या ठिकाणी मी याच्यापैकी किती अंक वापरू शकतो? 4 नाही वापरू शकत. का नाही वापरू शकत? मी जर 0 वापरला तर 4 अंकी संख्या होईल का? मग किती अंक वापरले सर? 3 अंक वापरले सर. बर, दुसऱ्या ठिकाणी किती अंक वापरू शकतो? 3 वापरू शकतो. कारण इथं बघा, समजून घ्या, थोडस समजण्याचा प्रयत्न करा, हसू नका, समजून घ्या. काय असायला? बर, इकडे काही नाही ना. 0 2 3 5 या 4 पैकी 3 नंबर इथं वापरू शकतो. बर, आता समजा मी वापरला 5. किती वापरला? 5. किती नंबर उरले माझ्याकडे? 3. मग 3 नंबर पैकी 3 नंबर वापरू शकतो ना मी, कारण 0 मधात घेऊ शकतो. काही कंडिशन आहे का? 0 मधात घेतल्यावर नंबर बदलणार आहे का? नाही. पण इथं 0 घेऊ शकत नाही का? 4 अंकी संख्या होणार नाही. इथं किती घेतले? 3. समजा मी घेतलं 3. समजा किती घेतला? 3. आता किती राहिले? 2. समजा मी घेतला 0. आता किती राहिला? 1. बस, यांचा गुणाकार करा, तुमचं झालं उत्तर. किती आलं उत्तर? 18. आता सर हे बघा, मी तुम्हाला खरंच मनातून एक गोष्ट सांगतो, जी खूप युट्यूबर सांगत नाही, शिक्षक सांगत नाही, ती गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला लागेल मित्रांनो प्रॅक्टिस. हे प्रश्न असे सॉल्व्ह होणार नाही. प्रत्येक प्रश्न जे आज मी घेऊन राहिलो असं समजून चालायचं आपल्याला. त्या टॉपिक वरती कमीत कमी 100 प्रश्न सॉल्व्ह करणे. टॉपिक बरं, आता असे 100 प्रश्न नाही, या टॉपिकवर अजून कसे प्रश्न बनवू शकतात? 5 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, ठीक आहे, समजलं ना? अजून कसे प्रश्न बनवू शकतात? मला शेवटी 0 नाही घ्यायचं, मला 2 नंबरला 0 नाही घ्यायचं, मला 3 नंबरला 0 नाही घ्यायचं, असे क्वेश्चन बनवू शकतात. मग या क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला फक्त कन्सेप्ट नुसारच होणार, ट्रिक लागणार नाही. मी आहे, टेन्शन घेऊ नका. तुमची सगळी प्रॅक्टिस करून घेईल 4 महिन्यामध्ये. कोणताच प्रश्न नवीन वाटणार नाही. एका व्यवसायात अ, ब, क यांनी पैसे गुंतवले. भागीदारी आहे. काय आहे? भागीदारी. पटकन आठवलं पाहिजे. पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे. कशाचा क्वेश्चन आहे? पार्टनरशिपचा. पार्टनरशिपचा क्वेश्चन असले की आपण पार्टनर लिहून घेतो. ए बी सी. पहिला पार्टनर किती आहे? 20,000. बर, किती महिन्यासाठी गुंतवले? प्रश्न काहीच नाही रे, सारखाच आहे. वर्षाखेरीस म्हणजे सगळ्यांनी एका एका वर्षासाठी गुंतवले. यांना पण एका वर्षासाठी गुंतवले, बरोबर? 30,000 वाल्यानं पण किती वर्षासाठी गुंतवले? एकाच. आणि सी न पण किती गुंतवले? एकाच. म्हणजे बघा प्रश्न किती सोपा झाला. एका वर्षासाठी गुंतवले. आपण वर्ष नाही घेत, आपण काय घेत असतो? महिने घेत असतो. काय घेत असतो? महिने. मग इथे 12 महिन्यासाठी गुंतवले. यानं पण किती महिन्यासाठी गुंतवले? 12. आणि यानं पण किती महिन्यासाठी गुंतवले? 12. म्हणजे काय आहे? समजून घ्या. प्रश्नामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मी. प्रश्न कसा येत असतो? ए गुंतवतो 8 महिन्यासाठी, बी गुंतवतो 6 महिन्यासाठी, सी गुंतवतो 9 महिन्यासाठी. नंतर रेशिओ घ्यावा लागतो आपल्याला, बरोबर? इथं तर प्रश्न ऑलरेडी सोपाच करून दिला त्यांनी. 12 12 12 कटले, कारण सारखेच गुंतवलेले, तर महिन्याचा काही विषय राहिला नाही. 0 0 कट करा. 1 2 3. म्हणजे काय रेशिओ आला? 2 3 4. म्हणजे टोटल नफा किती झाला? 2 आणि 3 4.
हा 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. म्हणजे एकूण नफा किती झाला 9. 9 भाग झाले नफ्याचे, पण ओरिजिनल मध्ये नफा किती आहे 18,000. मग एक भाग कितीचा आहे रे 2,000चा. आता सांगा कोणाचा नफा विचारला बीचा. बीचे भाग किती आहे 3. मग 3 गुणिला 2 किती झाले 6,000. प्रश्न अजून अवघड जर बनवला ए आणि बीच्या नफ्यातील फरक सांगा. ए आणि बीच्या नफ्यातील फरक 3 आणि 2 मधला फरक 1चा. एका भागाची किंमत 2,000. ठीक आहे. ए आणि सी च्या नफ्यातील फरक सांगा. 4 आणि 2 मधला फरक 2चा. एका भागाची किंमत 2, तर 2 भागाची किंमत 4. ए आणि बी च्या एकूण नफ्याची किंमत सांगा. ए आणि बी चा नफा किती 2 आणि 3 5. एकूण किंमत किती होईल मग 5 दुनी 10. बस असे प्रश्न फिरवल्या जातात. तुम्ही फिरायचं नाही. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 7 अंक किती वेळा. अरे हा प्रश्न आहे का बघा. एकक स्थानी आणि दशक स्थानी अशा दोन गोष्टी समजायच्या. बघा एकक स्थानी 7 अंक इमॅजिन करा किती वेळेस आहे 7 17 27 किती वेळेस आहे 10 वेळेस. किती वेळेस आहे 10 वेळेस. एकक स्थानी आहे 10 वेळेस. दशक स्थानी विचार करा. दशक स्थानी फक्त 71 ची लई 70 पासून 70 71. एकक स्थान दशक स्थान माहिती आहे ना. हा बरं 70 71 79 पर्यंत मोजा किती आहे 10. 10 आणि 10 किती झाले रे 20. असे प्रश्न शिकवायची गरज आहे का. एका वस्तूची विक्री किंमत एसपी बोले तो डायरेक्ट एसपी घ्यायचं. खरेदी किंमत किती आहे सीपी 4/3 पट आहे. बरोबर आहे 4/3 पट आहे. काय करायचं तुम्हाला नेहमी माहिती आहे ही कॉस्ट प्राइस खाली घ्यायची. कुठे घ्यायची खाली. म्हणजे कॉस्ट प्राइसला इकडे आणा. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी. यांचा रेशो किती आहे 4:3. आता समजून घ्या समजून घ्या. कॉस्ट प्राइस आहे 3, सेलिंग प्राइस आहे 4. म्हणजे 3 खरेदी किंमत आहे 4 विक्री किंमत आहे. नफा कितीचा आहे 1चा. 3 भागावर 1चा नफा तर 100 वर किती. सोडवण्याची गरज नाही. काय माहिती 1/3 म्हणजे 33.33%. प्रॅक्टिस अशी असली पाहिजे तुम्ही. आता जे मागच्या वर्षीच्या बॅचला विद्यार्थी होते तुमच्यापैकी त्यांना माहिती ह्या गोष्टी मी कशा सांगितलेल्या आहे म्हणून ते पटापट उत्तर देऊन राहिले. कन्सेप्ट आणि कन्सेप्ट समजलं. याच्यात नो फॉर्म्युला काय नाही. एक्स नका घेऊ वाय नका घेऊ काही नका घेऊ. फक्त एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर काय होतो नफा आणि कमी असेल तर काय होतो तोटा. तोटा. हा प्रश्न आत्ता झाला टेस्ट मध्ये. किती उत्तर आहे 14. बघा बरं याला म्हणतात स्टडी. अभ्यास असला की काय सांगितलेलं आहे जेव्हा इकडे प्लस असेल तेव्हा त्याच्यामधून किती मायनस करायचे 2. 4च्या वर्गामधून 2 गेले 14. जे ऑनलाईन बघून राहिले मला तुम्ही अल्जेब्रिक इक्वेशन व्हिडिओ नंबर किती 12 बहुतेक ना 12 नंबरचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये समजून जाईल हे कसं शिकवलेलं आहे मी. एका वर्तुळाचा परिघ म्हणजे 2πr व्हॅल्यू माहिती पाहिजे. ठीक आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. आता हे 2πr आहे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे πr². दोन्ही मध्ये एक गोष्ट मिसिंग आहे काय आर. आर माहिती असल्याशिवाय आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. मग 2πr आता बघा 2πr म्हणजेच काय रे 2 गुणिला 22/7 गुणिला r बरोबर 88. रेडियस काढल्याशिवाय आपण इकडे क्षेत्रफळ काढू शकणार नाही. तर r बरोबर येईल मग 88 गुणिला 7 22 गुणिला 2. छेदामधल्या गोष्टी अंशामधली गोष्ट छेदामध्ये 22 दुनी 44. 44 न 2चा भाग जाईल म्हणजे 14. रेडियस जर 14 आली πr². पाय किती 22/7 इकडं 14 गुणिला 14 7 दुनी 14 म्हणजे 22 गुणिला 14 दुनी 28. तर उत्तर किती आलं 616. काय केलं इकडली रेडियस काढून इकडे टाकली. डायरेक्ट टाकू शकत नव्हतं. आता तुम्हाला काही वेळेस असं दिसतील मग तुम्हाला याच्यात शॉर्ट ट्रिक वापरण्याचं सांगतील. पाय काही नाही. स्पीड ठेवा फक्त. काय ठेवा स्पीड. 1 ते 2 सेकंदाचा फरक पडेल. 5 सेकंदाचा पडेल. किती सेकंदाचा 5. पण आन्सर चुकणार नाही. तुम्ही काय आठवसाल पहिले अरे हो इथे ट्रिक होती असं दे सोडून. आर काढायची ना आर वापरायची संपला विषय. पुढं सांगा तुम्ही सांगा कोणता फॉर्म्युला लागणार आहे. a² - b² इज इक्वल टू
हा सॉरी सॉरी ती एक्साइटमेंट मध्ये जास्त होऊन जातं कधी कधी. ए प्लस बी ए मायनस बी. मग 47 गुणिला सॉरी हा तीस 47 अधिक 43 आणि इकडं 47 वजा 43. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, खरंच सांगा, मनातून सांगा, तुमच्या मायच्यानं सांगा. हा. हे एवढं करण्याची गरज आहे का? एवढं करण्याची गरज आहे का? तुम्ही मनामध्ये काय विचार केला पाहिजे? एचा स्क्वेअर आहे बीचा स्क्वेअर आहे, तुम्ही मनामध्ये डायरेक्ट विचार केला पाहिजे. 47 आणि 43 किती होतात? 90. 47 आणि 43 मधला फरक कितीचा आहे? 4चा. बस एवढा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. उत्तर किती येणार? 360. सांगितलं नाही तुम्ही? 120 चे 15% अधिक 240 चे 10%. त्यांना जीवार आलं ना त्याने डिजिटल सम वापरा, पण डिजिटल सम मध्ये 36 येऊन राहिलं. बरं जाऊ द्या. 0 0 0 0 कट 0 0 कट. मला असं वाटतं 54 उत्तर यायला का? 43 आहे का? बरं जाऊ द्या. हा सॉरी 10 बाकी, सॉरी 10 बाकी. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 2 न किती भाग जाईल? 6. साइन त्रिक 18, 18 अधिक 24 किती आलं? 42. सोपं होतं, जास्त काही अवघड नव्हतं. ठीक आहे, झालं काय? एक बाकी आहे, कोणता? 8. अरे हो, एक बाकी आहे. किती नंबरचा होता रे? हा थोडासा तुम्ही बघायला, थोडासा मला फक्त 1 मिनिट गॅप द्या, थोडासा गळा. आता हा एक प्रश्न आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न अवघड दिसतील, तर त्याला थोडस शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा. आता हा प्रश्न समजून घ्या. 100 मीटर धावण्याची शर्यत आहे ए आणि बी, म्हणजे जेव्हा ए 100 मीटरची शर्यत पूर्ण करतो तेव्हा बी 10 मीटरने हारतो, म्हणजे बी कुठपर्यंत पोहोचलेला असेल? 90. पण हीच कंडिशन थोडीशी वेगळी आहे. जर बी 100 मीटर पळाला, किती मीटर पळाला? 100, तर सी किती मीटरने हारतो? 5 मीटरने. किती मीटरने? 5. आता तुम्हाला अशा प्रश्नामध्ये फक्त एकच गोष्ट करणं आहे, या दोन व्हॅल्यू सारख्या करणं आहे. 90 ला 100 किंवा 100 ला 90 बनवणं आहे. आता ते एवढं सोपं नाहीये, म्हणून याला भाग देत चला. समजून घ्या का अवघड आहे त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. याला जर भाग दिला तुम्ही तर कितीचा जाईल रे? 10 आणि 9 हा रेशो झाला एक. याचा रेशो बघा 5 न भाग जाऊ शकतो, 20 आणि 19. आता तुम्हाला काय करायचं, हे 10 बघा इथं लिहितो मी म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ए बी आणि सी. ए किती आहे इथं? 10. इथे किती आहे? 9. पण इथं किती आहे? 20 आणि इथं किती आहे? 19. बी दोन्ही ठिकाणी सारखा आणायचा. काय? बी दोन्ही ठिकाणी सारखा आणायचा, बरोबर. तर 20 आणि 19 या दोघांनी एकूण एकाला गुणावं लागेल. हे 9 आहे का? सॉरी हे वरचे 9 आहे. बर, आता 20 आणि 9 या दोघांना सारखं बनवायचं म्हणजे या दोघांचा लसावी. अजून एखादा आहे का? नाही. 180 या दोघांचा लसावी किती आहे? 180. म्हणजे बीच्या ठिकाणी किती आलं? 180. मग याला 20 न गुणलं होतं आपण, बरोबर आहे. मग याला पण 20 न गुणावं लागेल, 200. समजून घ्या, 20 न 9 ला गुणलं, 20 न 10 ला गुणावं लागेल. आता 9 न 20 ला गुणलं होतं खालची लाईन, तर 9 न 19 ला पण गुणावं लागेल. किती? 171. आत्ताशी कुठं त्या तिघांची रेस सारखी झाली. काय झाली? सारखी. कारण त्याचं रिझन आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर हा जर 90 आहे तर हा 5 न हारायला पाहिजे, 85 येईल, बरोबर आहे. आला असं मनात विचार, पण ते 85 नाही येणार, कारण रेस 100 ची पकडून राहिली. 90 ची आहे का? बी साठी 90 ची आहे, पण सी साठी कितीची आहे? 100. कारण बी ची 100 घ्यावं लागेल तेव्हा सी ची कुठं 95 होईल. म्हणजे ही कन्फ्युजन असतं, म्हणून म्हटलं या क्वेश्चनला थोडं साईडला करा. आता ए किती मीटर पळतो? 100. तेव्हा बी किती जातो? 180. तेव्हा सी किती जातो? 171. आता आलं समजलं? अशी गोष्ट येते. पण रेस किती मीटरची? 100. मग ए जर 100 केला आपण तर बी किती होईल? 90. 2 न भागून राहिलो ना, कारण रेस किती मीटरची आहे? 100. मग 171 4 दे, 85.5. आणि तुम्हाला काय विचारलं होतं, या शर्यतीत ए सी ला किती मीटर हरवतो? 100 आणि 85.5चा फरक किती जाईल? 14.5. असं आहे मग मित्रांनो.
बरं, पेपर कसा वाटला? ओके. भयानक, भयानक आणि भरपूर चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील आणि एक गोष्ट चांगल्या प्रकारे क्लिअर झाली असतील. ट्रिकच्या नादी लागू नका. ठीक आहे, चालेल? अशा प्रकारे प्रत्येक आपण एखाद्या वीकमध्ये 25-25 स्ट्रॉंग क्वेश्चन आणत जाऊ, जेणे तुमच्या लेवल चांगल्या होतील. आता तुम्ही घरी गेल्यानंतर व्हिडिओ बघायचा, याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर येऊन जाईल. परत परत सॉल्व्ह करून बघायचं. ठीक आहे? जय श्रीकृष्ण.